कौशल्य, बाणेदारपणा, वक्तशीरपणा, हुशारी, महाविद्यालयीन जीवनापासूनच नेतृत्वाची सवय, समाजाविषयी आत्मीयता, सेवाभावी वृत्ती आणि इच्छाशक्ती यांच्या अंगी भिनली आहे. अथक परिश्रम, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा या गुणांची कास धरून वाटचाल केल्यास जीवनात यशस्वी होता येतं. समाजात मानाचं स्थान प्राप्त करून घेता येतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील, विशेषतः आधुनिक गोकुळच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कुंभी बँकेचे चेअरमन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अजित शशिकांत नरके यांचा 20 एप्रिल वाढदिवस. गोकुळच्या धवल क्रांतीतील एक अभ्यासू नेतृत्व, सहकारातील रत्न आणि शेतकऱ्यांचा आधारवड, नरके गटाचे खंदे शिल्लेदार, कर्मयोगी अजित नरके यांच्या वाढदिवसानिमित्त टीव्ही नेक्स्ट मराठीचे संपादक एकनाथ पाटील यांच्या लेखणीतून साकारलेला जीवन प्रवास. जन्मता सगळ्यांनाच पंख लागतात, मात्र यशाची भरारी घेण्यासाठी पंखातील कर्तृत्वाचे बळ मात्र आपण परिश्रमपूर्वक मिळवावे लागतात. प्रबळ इच्छाशक्ती, आजोबांसह आई वडिलांचे संस्कार आणि जीवनातील वाटचालीसाठी सत्याचा मार्ग स्वीकारला तर माणूस कसे यश मिळवू शकतो याचा प्रत्यय अजित नरके यांच्या कार्यकर्तृत्वातून येतो. प्रत्येकाला स्वतःसाठी जगावेच लागते. स्वतःच्या जगण्याबरोबर इतरांसाठी जगणं हे खरंच जगणं होय. केवळ स्वतःसाठी तो किती जगला यापेक्षा तो समाजासाठी किती जगला याला खरा अर्थ असतो. समाजासाठी जगण्यात आनंद मानणाऱ्यांपैकी एक नेतृत्व म्हणजे अजित नरके यांच्याकडे पाहिलं जातं. आजोबा स्वर्गीय DC नरके, वडील स्वर्गीय शशिकांत नरके यांच्या संस्कारातून आणि थोरले बंधू आमदार चंद्रदीप नरके यांचे मार्गदर्शन घेऊन जीवनात मार्गक्रम करणारे अजित नरके यांचं मूळ गाव पन्हाळा तालुक्यातील बोरगाव. विद्यार्थी दशेतच नेतृत्वाला सुरुवात. सन 1989 मध्ये शिवाजी विद्यापीठ स्टुडंट काउन्सिलच्या अध्यक्षपदी वयाच्या 18व्या वर्षी निवड झाली. स्वर्गीय आजोबा आणि वडिलांच्या राजकीय, सामाजिक, सहकार तसेच शैक्षणिक विकासाचा वारसा पुढे चालवण्याच्या धैर्यानं प्रेरित होऊन लोकांच्या समाजाच्या संपूर्ण विकासासाठी मार्गक्रम करणारे एक उत्तम नेतृत्व शैली, धैर्य आणि दृष्टी या गुणांमुळे ते आज विविधांगी क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. गोकुळ दूध संघात अजित नरके हे केवळ एक संचालक नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला अभ्यासू नेता म्हणून ओळखले जातात. गोकुळच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी त्यांनी नेहमीच धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. शेतकरी हिताचे निर्णय घेताना प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय देऊन कोल्हापूर जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्यासाठी ते सतत अग्रस्थानी असतात. दूध उत्पादकांना योग्य दर मिळवून देण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सहकार क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवण्याची जिद्द आणि दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. गेली 25 वर्षांपेक्षा अधिक कैलासवासी DC नरके स्मृती व्याख्यानमालेद्वारे थोर विचारवंतांकडून समाज प्रबोधन, अनेक वर्ष सातत्यानं रक्तदान शिबिरे, आरोग्यविषयक शिबिरे यांचं आयोजन केलं जातं. पदवीधारक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन शिबिरे, विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडीतरे या संस्थेत ते संचालक आहेत. या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात आपल्या शिक्षण संस्थेसोबत इतर शाळांच्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन फ्रॉम होम अंतर्गत ऑनलाईन एज्युकेशन देणारी जिल्ह्यातील पहिली शाळा ठरवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर विविध पुरस्कार प्राप्त सहकारी बँक कुंभी कासारी सहकारी बँकेचे 2006 पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. बुद्धी कौशल्याच्या जोरावर कुंभी बँकेच्या शाखा विस्तारीकरणामध्ये ते आघाडीवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 9 ठिकाणी शाखा सुरू केल्या आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. ते सहकारात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे ते सदस्य आहेत. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून काम करताना त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या सहकार, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानामुळे त्यांनी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग यांसह अनेक क्षेत्रात कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आपल्या प्रामाणिक तत्वाशी ठाम राहत त्यांची समाजातील उपेक्षितांसाठी सुरू असलेली धडपड निश्चितच आदर्शवत आणि इतरांना प्रेरणादायी आहे. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळेच त्यांच्याकडे अनेक पदे आली. राज्यस्तरावर आपल्या कार्याचा लौकिक निर्माण केला. अनेक विविध उपक्रम राबवताना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यातूनच त्यांचे केवळ शिवसेनेतच नव्हे तर सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध आहेत. अजित नरके यांच्या आजवरच्या वाटचालीत आई शैलजा, पत्नी शिल्पा, मुलगा राजवीर, मुलगी रिया आणि थोरले बंधू आमदार चंद्रदीप नरके या नरके परिवारासह जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि सहकार्य लाभलं आहे. थोरले बंधू आमदार चंद्रदीप नरके यांची ढाल म्हणून ते नरके गटाचे नेतृत्व करतात. ते कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालतात. करवीरसह गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे. अनेक सर्वसामान्य आणि निष्ठा जपणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी मोठं केलं आहे. सामाजिक भान असल्यास एखादी व्यक्ती पाऊल ठेवावे तिथे यश मिळू शकते. त्यासाठी समाजाभिमुखता असावी लागते. कार्यकर्त्यांना लोकांना उभं करण्याचं भान असावं लागतं. म्हणूनच अजित नरके यांना राजकारणात लोकांनी स्वीकारलं, भरभरून पाठबळ दिलं आणि यातूनच लिहिला जातोय कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरसह गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्याचा विकासाचा नवा अध्याय. गोकुळच्या धवल क्रांतीतील एक अभ्यासू नेतृत्व, सहकारातील रत्न आणि शेतकऱ्यांचा आधारवड कर्मयोगी अजित नरके यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी गोकुळचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षा होतो. हीच त्यांच्या कार्याची पोचपावती ठरते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या या प्रवासात त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गोकुळच्या माध्यमातून ते असेच अजोड कार्य करत राहतील ही खात्री आहे.